श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुड इव्हनिंग. तर मित्रांनो, हे आपलं बिल आहे आजचं बॅटरीचं. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या जे के ट्रॅव्हल्स, JK 7598 मराठी ट्रॅव्हल्स लोक या चॅनलमध्ये. सॉरी, थोडं बोलताना थोडं हे होतं आहे. या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो. तर आज 2-3 दिवसातून व्हिडिओ टाकला आहे. आज व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे आज आपण काय असं ओला उबेरला नाही, आपली तुम्हाला तर माहिती आहे आपण कंपनीमध्ये गाडी चालवतो, त्यामुळे आपल्याला कंपनीचं काहीतरी रिस्ट्रिक्शन असतात, त्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ बनवता येत नाहीत. तर आपल्याला आपण आता आज तारीख आहे 19, वार आहे शुक्रवार, आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:45 मित्रांनो. तर व्हिडिओ यासाठी बनवला आहे की आज माझं काल सकाळी मी गाडी चालू केली अचानक, म्हणजे गाडी ड्युटीवरती जाण्यासाठी गाडी चालू केली, आणि गाडी फक्त लाईट येत होती पण गाडी स्टार्ट होत नव्हती, आवाज येत होता. मला वाटतं बॅटरी डाऊन झाली होती. मी परत गॅरेजवाल्याला फोन केला, तर बोलला धक्का मारून चालू करा. मग मी धक्का मारून गाडी चालू केली, आणि मित्रांनो मी गाडी घेऊन गॅरेजला गेलो. गॅरेजवाल्याने चेक केली, तो बोलला गाडीचं बॅटरी जरा थोडी प्रॉब्लेम वाटतो, बॅटरी चेक करा. मग परत मी ज्याच्याकडे बॅटरी टाकली त्या बॅटरीवाल्याकडे गेलो, त्यांना बोललो, त्यांनी बॅटरी चेक केली, तर बोलले बॅटरी चांगली आहे, तर तुम्ही एक काम करा, 1 दिवस वापरा, तुम्हाला कसं वाटतंय बघा, आणि त्याच्यानंतर मग आपण बॅटरी परत काय प्रॉब्लेम असेल तर आपण परत बॅटरी हे करू, चेंज करू मित्रांनो. म्हणून मी नंतर परत मग कालचा दिवस गाडी चालवली, आणि परत दुसरा दिवस आज सकाळी मी परत गाडी स्टार्ट करायला गेलो, तर काल निदान लाईट तरी येत होती, आज लाईट पण येत नव्हती, पूर्ण हेच झालं. मग मी परत धक्का मारून पण नाही चालू केली, कारण धक्का मारून चालू होणार नाही म्हटलं. मग परत त्या बॅटरीवाल्याला फोन केला, मग त्याला बोललो, आणि एक तर पाऊस चालू होता मित्रांनो, आज सकाळपासून पाऊस आहे, आणि या पावसाने तब्येत पण खराब झाली एकदम, म्हणजे सर्दी वगैरे थोडंसं आहे. आणि मग आपण बॅटरीला फोन केला, आणि तो मग बॅटरी घेऊन आला, नवीन बॅटरी तिथे आपण चेंज केली, आणि माझ्याकडे त्याच्याकडे बॅटरी टाकली होती, त्यावेळेला मला त्यांनी 12 महिन्याची वॉरंटी दिली होती मित्रांनो. माझ्याकडे त्याचं बिल पण आहे, वाटल्यास मी तुम्हाला दाखवीन ते बिल. आणि परत नंतर तर माझ्याकडे त्याचं बिल पण आहे. तर 12 महिन्याची वॉरंटी होती, आणि बॅटरीला झाले 15 महिने, म्हणजे 3 महिन्यासाठी मित्रांनो माझी बॅटरी खराब झाली. मी त्यांना विचारलं, तर ते बोलले टी परमिट गाडीला 1 वर्षाची वॉरंटी असते. मी म्हटलं आता, आणि प्रायव्हेट गाडीला मित्रांनो 5 वर्ष तीच बॅटरी, एक्साईडची बॅटरी होती, चांगल्या कंपनीची बॅटरी असून बॅटरी ती खराब झाली. काय झालं काय समज नाही. आणि असं पण नाही की मी बॅटरीकडे लक्ष दिलं नाही वगैरे, मी बॅटरी कायम असं सर्व्हिसिंगला गेलो गाडी, तर मी प्रत्येक बॅटरीचं पाणी वगैरे चेक करायचो. मी बऱ्याच वेळेला त्या ज्याच्याकडून घेतली होती त्याच्याकडे जाऊन मी पाणी चेक केलेलं आहे, बॅटरी सर्व्हिसिंग व्यवस्थित करत होतो. पण काय झालं काय माहिती समजलं नाही मला, बॅटरी माझी पूर्ण खराब झाली मित्रांनो. आणि मग नंतर मी नवीन बॅटरी टाकली, पण मला समजत नाही बॅटरी खराब का झाली, कारण काय आहे. कारण एक असू शकतं की मी काय गाडीला पहिले फॉग लॅम्प लावले नव्हते, आता ते मी फॉग लाईट लावलेत नवीन, त्याच्यामुळे काय बॅटरीला प्रॉब्लेम होत असेल तर माहीत नाही मित्रांनो. जर तुम्हाला काय माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की काही इश्यू झाला असेल बॅटरीला. परत मग त्याच्याकडे मी आज सकाळी नवीन बॅटरी टाकली, तर नवीन बॅटरी त्यांनी पण 12 महिन्याची वॉरंटी दिली, तीच बॅटरी आहे, तशीच आहे एक्साईडची. आणि त्याच्यानंतर आपण मग ती बॅटरी आपण आता गाडीला चालले, त्याचं तुम्हाला मित्रांनो बिल आहे. मला वाटतं ती बॅटरी आपल्याला म्हणजे 3,700 रुपये घेतले माझ्याकडून त्यांनी, आणि ते जवळजवळ मला वाटतं 1,000 रुपये जुन्या बॅटरीचे, आणि हे 3,700 असे मिळून 4,700ला ती बॅटरी आपल्याला पडली एक्साईडची. तर स्वस्त पडली, महाग पडली, काय फसवलं वगैरे हे काय असेल तर मित्रांनो तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. आपल्याला काय एवढं ते बॅटरीचं कळत नाही त्याच्यातलं, आपण कसं गॅरेजवाल्याला सांगेल त्याप्रमाणे आपण तो बॅटरी चेंज करणार. तर मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे की एका वर्षामध्ये जर इर्टिगा गाडी किंवा मोठ्या गाड्यांच्या अशा बॅटऱ्या जर खराब होत असतील तर काय करायचं आपण, म्हणजे मला सांगा ना. 5-1 हजार रुपये तुमचा मग वर्षाला खर्चच झाला, बॅटरीचा पण ॲड करावा लागेल. बाकीचं तुम्हाला जर गाडी पासिंगचा वगैरे टॅक्स, इन्शुरन्स हा जर खर्च असेल तर हा 5,000 खर्च पण तुम्हाला बॅटरीचा त्याचा ॲड करावा, कारण बॅटरी 15-16 महिन्याच्या, कारण त्याच्या अगोदरची पण माझी बॅटरी होती ती पण तेवढीच चालली, त्याच्यानंतर ती पण खराब झाली. मी जवळजवळ गाडी घेतली 4 वर्ष झाली गाडीला, 2021चं मॉडेल आहे मित्रांनो. तर तरी मी 2 वेळा चेंज केलं, म्हणजे ही 3री बॅटरी आहे माझी.
म्हणजे बघा तुम्ही किती वर्ष चालली बॅटरी, एक बॅटरी. त्यामुळं काय समजत नाही अशा कंपन्या काय फसवत आहेत कस्टमरला. आणि तीच प्रायव्हेट गाडी आहे पेट्रोल CNG, त्याला बॅटरीला 5 वर्षाची वॉरंटी देतात, ती बॅटरी बोलतात खराब होत नाही. तर ते काय बाबा गणितच आपल्याला समजत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आता काय आपल्याला कसं आहे, गाडीला बॅटरी टाकणं तर गरजेचंच आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपण आता एक समजा कुठे वगैरे घरी वगैरे कोणाला तर वॉचमॅनला वगैरे बोलून आपण धक्का मारू शकतो. पण जर समजा कुठे रस्त्या ट्रॉफिकमध्ये वगैरे बंद पडली तर कोण येणार धक्का मारायला, गाडी कोण चालवणार, असा प्रॉब्लेम आहे. म्हणून मित्रांनो मी ते घाईमध्ये मला बॅटरी टाकावी लागली. तर एवढाच विषय होता आपला. तर एवढाच विषय होता मित्रांनो. आणि सकाळी काय झालं माहिती आहे, मला ते ॲक्च्युली मला तो व्हिडिओ बनवायचा होता बॅटरी काढताना बसवताना, पण ते माझ्या लक्षात नाही आलं. आत्ता माझ्या तो टॉपिक आला लक्षात, म्हणून म्हटलं चला आपण तुमच्याशी शेअर करू. की बाबा जर कोणाला खरंच बॅटरीविषयी जरा वगैरे काय नॉलेज असेल तर प्लीज मला कमेंट सांगा जरा. म्हणजे कसं काय मला फसवलं बॅटरीमध्ये, किंवा बॅटरी पैसे जास्त घेतले का, वॉरंटीमध्ये काय फसवलं, काही आयडिया नाही. मला वाटतं मित्रांनो तो काय सांगू शकतो, तो तर बॅटरी घेईल आणि पुन्हा तो दुसऱ्या गाडीच्या येऊन 5 वर्षा वॉरंटीमध्ये पण तो बॅटरी रिप्लेस करू शकतो ना. तर आपल्याला त्यांचं थोडीच माहिती आहे, आपण थोडीच बघायला जाणार आपली बॅटरी केली आता ते. आणि गेल्या वेळेला मला ते कार्ड होतं वॉरंटीचं, यावेळेला मित्रांनो तसं नाही, त्यांनी ऑनलाईन हे केलं आहे. म्हणजे मोबाईल नंबर वगैरे टाकून ना ऑनलाईन वॉरंटी कार्ड आहे. कार्ड नाही दिला होता मला, फक्त बिल दिलं आहे. जेवढं पैसे घेतले ना तेवढं बिल दिलं आहे. त्याला पण मित्रांनो 14% GST आहे. 400 400 808 रुपये, 808 रुपये म्हणजे GST गेले बॅटरीवरती. म्हणजे काय आता समजून नाही का, जनतेला नुसतं लुबाडायचं काम चालू आहे. ठीक आहे, पण आपल्याला काय गाडी चालवण्यासाठी गरजेचंच आहे, कारण आपण ओला उबेरला इकडं तिकडं चालतो, त्यामुळे ती बॅटरी गरजेचीच होती मित्रांनो. तर बस हाच टॉपिक होता आपला आजचा. आणि मित्रांनो एक सांगायची विशेष गोष्ट म्हणजे माझ्याकडे पहिली जी म्हणजे मी 8-10 वर्ष झालं गाडी धंद्यामध्ये आहे, नाही असं नाही, अनुभव आहे. पण कसं आहे माहिती आहे का, कंपन्याच्या प्रत्येक वेळी पॉलिसी चेंज होतात, आपल्याला काय समजतच नाही, नेमकं काय कळत नाही. आता माझ्याकडे पहिली मित्रांनो इर्टिगा जी डिझेल गाडी होती, त्याची बॅटरी 3-3 वर्ष काही होत नव्हतं बॅटरीला. 3 वर्ष बॅटरीला माझ्या त्या काही होत नव्हतं, एकदम चांगल्या प्रकारे बॅटरी चालवली. मग डिझेल आणि पेट्रोल CNG मध्ये काय बॅटरीचा प्रॉब्लेम असू शकतो, काय आयडिया नाही मित्रांनो, हेच समजत नाही. आणि गॅरेजवाले वगैरे तिथं काय आपल्याला ते जे म्हणतील तसं आपल्याला त्याप्रमाणे करावं लागते. त्यामुळं थोडंसं कन्फ्यूज झालं आहे. जर कोणाला या बॅटरीबद्दल काही थोडी माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये जरा सांगा, आपण चर्चा करू, बोलू त्याच्याविषयी. तर मित्रांनो अजून बघू, आता आज आहे शुक्रवार, उद्या शनिवार, उद्या आपला हाफ डे असतो. उद्या डे करून आपण बघूया ओलाला वगैरे ट्राय करू, किंवा माझा विचार चालला आज संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर पण मी ओलाला गाडी चालवायचा प्रयत्न करतोय. बघूया, तर जरी चालव नसेल तर मी तो व्हिडिओ बनवीन, टाकीन नंतर. आणि तर गुड नाईट मित्रांनो. आज फक्त एवढंच मला बॅटरीविषयीच बोलायचं होतं, बाकी दुसरं असं काही विशेष व्हिडिओमध्ये नाही आहे. तर काही चुकत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, काय सुधारणा करा, कारण नवीन मी व्हिडिओ बनवतो याच्यामुळे प्लीज मित्रांनो काही मला सजेशन असतील तर द्या. बाकी गाडी धंद्यामध्ये मी आहे, तुम्हाला गाडीचं काय जे अनुभव असेल ते मी माझ्या 7-8 वर्षामध्ये जे काही गोष्टी मी फेस केल्या त्या तर तुम्हाला मी इथून पुढे नवीन व्हिडिओमध्ये आपण बनवणारच आहोत, त्याच्यामध्ये तर तुम्हाला माहिती पडेलच. ठीक आहे, तर मित्रांनो गुड नाईट, बाय, टेक केअर.